नमस्कार पशुपालक मित्रांनो. तर आता आपण बघू शकतो की आपण आता बाजारात गेल्यानंतर गाय खरेदी करताना बरेचसे लोक गोंधळून जातात की गाय नेमकी कशा पद्धतीने खरेदी करायला पाहिजे, कुठली गाय खरेदी करायला पाहिजे. तर बाजारात बरेचसे व्यापाऱ्याच्या बोलण्यावरून किंवा बाजारातल्या गलबल्यामुळे माणूस गोंधळून गेलेला असतो. तर गाय खरेदी करताना शांत गाय चारी बाजूने बघायची आणि गाई खरेदी करीत असताना 3 हिश्श्यामध्ये गायचं वर्गीकरण करायचं. गाई खरेदी करीत असताना अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या की गाईच्या म्हणजे खांद्यापासून ते तोंडापर्यंतचा एक भाग आणि खांद्यापासून ते ह्या हुक बोन पर्यंत एक भाग आणि ह्या हुक बोन पासून ते पाठीमाग हा एक भाग. ह्या 3 भागामध्ये गाई चेक करायची. आता सगळ्यात पहिल्यांदा जर काय होतं की शेतकरी असेल, डेअरी फार्मवाला जे काही लोक आहेत ते पहिल्यांदा गेले की गायचे कास बघतात आणि व्यापारी असेल दलाल असेल ते फक्त कासाबद्दलच सांगत असतात की कास एवढे आहे, कास तेवढे आहे. तर हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे की पहिल्यांदा कास बघून गाय खरेदी करीत असाल तर तुम्ही सावध राहा. गाय खरेदी करीत असताना गायीचं आरोग्य तुम्हाला कुठला डॉक्टर पण सांगू शकत नाही आणि कुठला व्यापारी पण सांगू शकत नाही. अशी एक सोपी सरळ पद्धत मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर गाई घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे तिचं नाक. एक मिनिट हा. तर ही तिचं नाक बघायचं आहे. तर त्या नाकपुडीवर जर टिपका असतील म्हणजे दवबिंदू साचल्यासारखं जर थेंब असतील तर समजून जायचं की गाईचं तापमान योग्य आहे. जर गाईच्या नाकपुड्या जर कोरड्या असतील तर म्हणायचं असं डोक्यात घ्यायचं 100% की गाईला टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे तिच्या नाकपुड्या कोरड्या पडल्या. आणि आपण दूध व्यवसायामध्ये जास्तीत जास्त गाय होस्टिंग फ्रिजनचीच वापरत असतो, संकरित गाय वापरत असतो. तर तिची सगळ्यात पहिल्यांदी तिचं पहिलं तिची आई कोण आहे, बाप कोण आहे, तिची वंशावळ काय आपल्याला काहीच माहित नसतं. गाय याच्या अगोदर किती लिटर दूध दिली गाय आपल्याला काहीच माहित नसतं. तर त्यामुळं गाय बघत असताना गायचं जात निवडणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे झालं पहिलं हिचं चेहऱ्याचं. तर गाय असं आपण तिला चोळत असताना ती आपल्याकडे अट्रॅक्टिव्ह होती का, ती आपल्याला प्रतिसाद देते का, हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. गाय जर झुकून उभा राहिली का, वाकून उभा राहिली का, पुढच्या बाजूने झुकली का मागच्या बाजूला तोल गेलाय, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. गाय तिच्या पोझिशनमध्ये तिच्या सेपमध्ये उभा राहिलेले असायला पाहिजे. आणि गायीचे नख बघणं खूप गरजेचं आहे कारण की तिच्या खुरांवरूनच कळत असतं गायीचं आरोग्य कसं आहे. गायीचे गुडघे आतल्या बाजूला झुकल्यात का किंवा बाहेरच्या बाजूला झुकल्यात का, हे ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि आता पहिला भाग दर्शनी भाग तर झाला. आता आपण विषय घेऊ दुसरा भाग. हे खांदा ते हे हुकबोन म्हणजे मागच्या डोबरापर्यंतची बाजू. तर गाईचे दोन्ही पण कूस सेम समान भरलेले असायला पाहिजेत. एकच कूस भरली तर समजून जायचं की गाईला पोटाचा काहीतरी आजार आहे. तर गाईच्या दोन्ही पण कूस ह्या भरलेल्या असायला पाहिजेत आणि दोन्ही पण कूस एकदम गच्च भरलेले असल्या तर समजून जायचं गाय आरोग्याला चांगली आहे. त्यानंतर विषय येतो पाठीमागचा जर विषय बघितला तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते आपलं मिल्क लाईन. गाईच्या दुधाच्या ज्या काय ह्या नसा ज्या दिसत आहेत ह्या नसा त्या असतात मिल्क लाईन. दुधाच्या कासाकडं वाहत जाणाऱ्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या दिसणं खूप गरजेचं आहे. भविष्यात त्याचा आपला पुरेपूर फायदा होत असतो. तर त्या मिल्क लाईन गायच्या उघड उघड दिसायला पाहिजेत. आणि दुसरा भाग येतो गायची सड. गायची सड एकदमच लहान पण नसावं किंवा एकदमच मोठे पण नसावं. अगदीच बोटांनी दूध पिळायला चिमटीत दूध पिळावं लागेल एवढे पण लहान नसावं. गायचे सड चारी पण एक समान लेवलचे असायला पाहिजेत जेणेकरून भविष्यात ती गाय चांगल्या दुधाला उतरण चांगलं आपल्या फायद्याचं ती राहील. एक सड मोठं एक सड लहान एक सड बारीक मोठं असं नसायला पाहिजे. चारी सड गायीचे समसमान असायला पाहिजेत. गायीचा मिरर मिल्क मिरर म्हणजे गायीच्या दुधाचा आरसा. तर गायीच्या दुधाचा आरसा म्हणजे गायी पाठीमागून तिची कास कशी दिसत आहे हे बघणं खूपच गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो. कारण की व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून माणूस गोंधळून जात असतो आणि कास बघूनच माणूस गेलं काय की सगळ्यात पहिल्यांदा बघायला सुरू करतो कास.
तर आपण विषय घेतलाय सगळ्यात लास्ट कास. कारण की ही जो मिल्क मिरर जे आहे गाईच्या दुधाचा जे आरसा, म्हणजे आपण मला दाखवायचं म्हणलं तर हे पाठीमागचं गाईचं जे चावडा दिसत आहे, तर तो ह्याच्यामध्ये असं भरपूर असं अंतर असायला पाहिजे, जेणेकरून आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहे असं अंतर असायला पाहिजे. आणि गाईला ह्या काय गाई शिंगाळू जर असेल, तिला शिंग जर असेल तर त्या शिंगांच्या रिंगवरून गाईचं वय आपल्याला कळत असतं. आणि साधी सिंपल सगळ्यांना माहिती असणारी एक पद्धत म्हणजे गाईचं दातावरून पण गाईचं वय कळलं जातं. तर अशा ह्या गाई खरेदी करीत असताना या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात मित्रांनो. तर हा विषय आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. एकदम गोपनीय आणि सिक्रेट माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे मित्रांनो. अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.